विदर्भात उष्णतेचा कहर सुरू आहे। चंद्रपूर हा जगातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे। चंद्रपुरात उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। ब्रह्मपुरी तिसरे तर अमरावती पाचवं हॉट शहर ठरलंय। पुढील 5 दिवस विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट असणार आहे। राज्यात उष्णतेचा तडाखा पाहायला मिळतोय। विदर्भात तर सूर्य कोपला की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। चंद्रपूर 45.63 अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले। चंद्रपूर नंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर असून ब्रह्मपुरीचे तापमान हे 45 अंश आहे, तर अमरावती 5व्या क्रमांकावर आहे। अमरावतीचे तापमान 44.6 अंशांवर गेलेले आहे। तापमानाच्या यादीत 44.1 अंशांवर अकोला जिल्हा 12व्या क्रमांकावर आहे। तर कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चंद्रपूरमध्ये 45.6 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 43.6 अंश, अमरावतीमध्ये देखील त्याच प्रमाणात आहे। परभणीमध्ये 42.2 अंश, जळगावमध्ये 42.0 अंश म्हणजे 42 आणि अकोल्यामध्ये 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अकोल्यामध्ये 41.1 अंश सेल्सिअस, वर्धामध्ये 43.4 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 41.7 अंश सेल्सिअस तापमान आहे। यवतमाळमध्ये 43.4 अंश सेल्सिअस, चिकलठाणामध्ये 40.9 आणि सोलापूरमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये 39.9 सेल्सिअस, जेऊरमध्ये 42.5 आणि अकोलामध्ये 44.1 अंश सेल्सिअस तापमान आहे। सातारामध्ये 39.3 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 42.5 अंश आणि नाशिकमध्ये 38.6 अंश सेल्सिअस तापमान आहे। मालेगावमध्ये 42.0, अहिल्यानगरमध्ये 38 अंश सेल्सिअस, अकोलामध्ये देखील 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। तर या वाढत्या तापमानामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी पाहूयात। थेट सूर्यप्रकाशात जाणं टाळावं। पुरेसं पाणी प्या, दर अर्ध्या तासाच्या फरकानं पाणी प्यावं। हलक्या रंगाचे सुती आणि सैल कपडे वापरा। दुपारी बाहेर फिरताना छत्रीचा वापर करा। चक्कर, डोकेदुखी, मळमळ, अतिघाम ही उष्माघाताची लक्षणं आहेत। अशी लक्षणं जाणवल्यास आणि अधिक त्रास झाल्यास वैद्यकीय मदत घ्या। उन्हात अति कष्टाचं काम करू नका। दुपारी 12 ते 3 या दरम्यान घराबाहेर जाणं टाळा। तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळा।